मत्ते शुभवर्तमान 24वा अध्याय 37 ते 39. लास्ट टाइम सायन्स काय सांगितले परमेश्वरांनी, येशूने सांगितले का नव्या करारात? वाचा मॅथ्यू 24:37-39. आणि मग मी म्हणेन की का गरजेचं आहे फेलोशिप सध्याला, कारण रील्समध्ये असंच जातं ना 2 तास, कंटाळा येत नाही. बायबल वाचायला जा, लगेच झोप येते, पाणी मारा, कॉफी प्या, इतकं सगळं काही करावं लागतं. वाचणाऱ्यांसाठी हा त्रास, ज्यांनी वाचण्याचा अजिबात त्रास घेत नाही त्यांनी झोप यायचा विषयच नाही. हां, मला ते लक्षात आलं आत्ता. बायबल वाचताना झोप येते कोणाला? वाचणाऱ्यांना. ज्यांनी वाचत नाहीत त्यांचा अजिबात काहीच त्रास नाही, त्यांनी विषयच नाही. बायबल तिथंच असतं ज्या जागेवर आहे, व्यवस्थित असतं. आणि आपण आपल्या जागेवर आपला मूव भोला भाई म्हणजे मोबाईलबरोबर व्यवस्थितरित्या जीवन जगत आहोत. हा त्रास खरंच सांगतो बायबल वाचणाऱ्यांना जाणवतं. जे अधिक वेळ वाचतात, प्रमाणाच्या म्हणजे 10 मिनिटापेक्षा जास्त वाचणाऱ्यांना हा त्रास जाणवतो. 10 मिनिटाच्या आत वाचणाऱ्यांना काहीच त्रास नाही. स्तोत्र संहिता टिम टिम टिम, नीतीसूत्र. आज तारीख किती आहे? किती आहे तारीख? 9 आहे ना? 9. सांगितलंय, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही त्याच्यात. ज्या त्या तारखेनुसारच नीतीसूत्र 31 आहेत. तुम्ही ज्या त्या तारखेंना वाचू शकता. 30वा महिना असेल तर 31 त्या दिवशी एक्स्ट्राचं वाचून घ्यायचं, चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टींना 10 मिनिटाच्या वर जात नाहीत. पण जर त्याच्यातलं डीप नॉलेज घ्यायचं आहे, परमेश्वर आपल्याला काय बोलू इच्छिते जर ऐकायचं असेल तर जरा जास्तीचं वाचावं लागतंय. आणि मग तिथं शैतानाच्या टीमला प्रॉब्लेम येतो. अरे ही बहीण हा भाऊ एक्स्ट्राचं बसत आहे. तुमच्या रुटीनला खूप खुश आहे शैतान, तुमच्या रुटीनला इतकं खुश आहे ना. एव्हरी संडे चर्च, ए क्या बात आहे, जाऊ देतो तो. इट्स गुड, कारण तुम्हाला फील गुड व्हायला पाहिजे ना. मी परमेश्वरासाठी आलो बाबा, हे ते फील गुड करू देतो. कारण त्याला माहीत आहे उरलेले 6.5 दिवस आपल्याकडेचा बॉस. कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात हा आपलाच आहे बंधू. 2 तास काहीच हरकत नाही, छान तयारी करून देतो तो तुम्हाला, जावा जावा. त्याला तिथं प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटाच्या वाचनाला त्याचा प्रॉब्लेम नाही, कारण रुटीन आहे तुमचा. स्तोत्र वाचतो, नीतीसूत्र वाचतो, इट्स गुड. फील गुड करायला तो खूप चांगला आहे, हो की नाही? एखादा चमत्कार घडवायला सुद्धा तो कमी करणार नाही. तुम्हाला बिझी हा जो शब्द आहे ना, तो सगळ्यात डेंजरस शब्द आहे. त्रयस्थ व्यक्तीकडून डायग्नोस करायला सांगा तुमचा स्केड्यूल देऊन, तर तो 3 अक्षरं तुमच्याबद्दल बोलेल. सॉरी, तुमच्याबद्दल बोलेल, पडीक. ज्यावेळेस तुम्ही बिझी म्हणता का नाही, वेळच नाही सर, राज वेळच नाही, बायबल वाचणं सोड बा, मला जेवायला वेळ नाही. खरंच ही परिस्थिती आहे. अमृता तर धावत धावत उभे उभे जेवते, बिझी आहे. डायग्नोस एखाद्याला करायला सांगा, उत्तर सांगेल तो. काय सांगेल? फुल पडेल. काय बिझी नसतो. नको त्या गोष्टींना प्राधान्य देतो, जी गोष्ट करायचीच नाही तिथं वेळ घालवतो. नीट डायग्नोस केलं, आपलं निदान केलं की मग उपचार कळतील काय करायचे. मग तुम्हाला कळेल हे जे मोबाईल आहे ह्याला एक 4 तास बाजूला ठेवलं तर मी काहीतरी ध्येयपूर्वक काहीतरी करू शकेन. नाही सर, सगळं त्याच्याच मिळतं, सोपं पडतंय. ते एवढे विंडोज ओपन करतं ना, एवढे डोअर्स ओपन करतं ना, की आपण ज्या डोअरला ॲक्सेस करायचं त्या ॲक्सेसला जाऊच देत नाही तो. एम आय राईट? वचनाची तयारी करायला सुद्धा एक वेबसाईट उघडून जरी मी सर्च करायला बसलो की काही वेळानंतर थोडंसं असं ब्लिंक व्हायला लागल्यानंतर थोडं एक रील बघतं की मजेशीर, जरा हां असं होतं. आजकाल लोकांना कॉफी नको आहे. ह्यांना कॉफीने तरारी येत नाही, एखाद्या रील्सने तरारी येते. हां असं वाव, मग परत झोप गेली, मग मी परत स्विच होतो. असे पण लोकांचे मी साक्ष ऐकले. पण नियंत्रण तुमचं नाही ना त्याच्यावर. पण पुढची रील तुमच्या हातातच नाही आहे, काय येणार आहे का तुमच्या हातात? तुम्ही पवित्रपणे होली बायबल घेऊन बसलेला आहात आणि स्टडीसाठी म्हणून
मोबाला भाई बाजूला आहे, तो तुम्हाला डायव्हर्ट केल्याशिवाय राहणार नाही. 100 दरवाजे उघडतो तो विचारांनी, आणि मग तुम्ही भरकटले जातात. त्यामुळं खूप भयंकर परिस्थिती सध्याला येऊन ठेपलेली आहे. फेलोशिपची गरज आहे, अशी ऑफलाईन फेलोशिपची, जिथं तू बाजूला असं झोंबाडे अंटीला बघू शकतो आणि तू काय करायला ते बघू शकतात. मोबाईलचं नाही का असं व्हायब्रेशन जाणवलं, सायलेंट रोड होतं ना. काही जण या गैरसमजुतीमध्ये राहत नाहीत, ते फुल व्हॉल्यूममध्ये ठेवतात आणि बाकीच्यांना पण डिस्टर्ब करतात. पण इथं भरपूर जण चांगले आहेत, मग व्हायब्रेट होतं, काय आलं बघायचंच असतं आपल्याला. असे पण लोक आहेत इथं, बघायचंच असतं नाही का. पंतप्रधानानंतर जर दुसऱ्याला महत्त्वाचं काम असेल तर ते फक्त इथं बसले आणि पैकी एकाला असतं, ते वाचतं आणि मग ते बघतात. ते बरोबर आहे ना मी बोलत आहे. आणि मग पुन्हा डायव्हर्शन, हे सगळं आज होत आहे. हे का बरं बोलत आहे? नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. सेकंड कमिंग येऊन ठेपलेला आहे, पण तो कसं होईल म्हणताय? नोहाच्या दिवसात. मग आपण वॉर्निंग बघितली लास्ट संडे, काय होईल रे पुढं 38. तेव्हा जसं जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात जलप्रलय आला होता का? किती जणांना वाटतंय नाही आला होता म्हणून? हो नाही, काही जण अभ्यासू असतात ना. हे बघा, आपल्या या गोष्टींना खोटं ठरवणारे लोक आहेत. ते म्हणतात नाही लोकल फ्लड आला होता. जिथे लोक राहत होते ना नोहान टीम, तिथला लोकल फ्लड होता. माहीत असावं, अवेअर असावं तुम्ही, डॉक्टरने चुकीचं घेऊ नका. इट्स अ लोकल फ्लड असं म्हणणारे पण लोक आहेत. संपूर्ण पृथ्वीला आला नव्हता असं सांगणारे काही लोक आहेत. पण इतिहासाची सगळी पानं चाललात तर मी एखाद्या दिवशी म्हटलंय, मी सांगताना तुम्हाला पर्सेंटेज वाईज देईन की प्रत्येक संस्कृती, मी धर्मशब्द मुद्दाम वापरत नाही, प्रत्येक संस्कृतीत याचे पुरावे आहेत जलप्रलय येऊन गेल्याचे. पर्सेंटेजमध्ये सांगतो, 88, 67, 80, कुठल्या संस्कृतीमध्ये किती टक्के विश्वास लोक ठेवतात की जलप्रलय येऊन गेला म्हणून. इथं लिहिलं आहे म्हणजे एस आणि आमेन आहे. लक्षात येत आहे? अनेक पर्वत, मी आता नाव घेत नाही, अनेक पर्वतच निर्माण झाली या जलप्रलयाच्या काळात. कारण खालून जे झरे फुटले तेवढे वेगात फुटले, इतके वेग होता त्याला की पृथ्वी जी जमीन होती ना ती कॉन्टिनेंटमध्ये विभागली गेली. पूर्वी नव्हतं कॉन्टिनेंट वगैरे, कॉन्टिनेंट्स तयार झाले. पर्वत, वलय पर्वत, हिमालय वलयी पर्वत असे उदाहरणं ऐकता ना तुम्ही, भूगोलामध्ये लिहिता. हे वलयी पर्वत कसे तयार होतात? हे असेच तयार होतात जेव्हा पूर्ण भूमी सरकते आणि ते एकाच ठिकाणी प्रेशरच होते, ते डोंगर तयार होतं. आणि मग सायंटिस्ट शोधत बसतात. देव जो करतो ना ते आपण शोधत असतो, अजूनही शोधत आहे. आयुष्य जाईल, जीवन संपेल, त्यांनी केलेल्या कार्याचा शोध संपणार नाही, इतका तो महान आहे. आणि मग जलप्रलय आला. त्या दिवसापर्यंत लोक कसं होते? खात पित होते. काय होत होतं? वॉर्निंग दिली देवाने. नोहाला सांगितलं प्रचंड प्रचंड भयानक परिस्थिती. पहिलं काय होतं? लोकसंख्या वाढलेली, इतकी लोकसंख्या वाढली होती नोहाच्या काळात की विचारायची सोय नाही. आपण मागच्या ह्याला बघितलंय, रिकॅप थोडक्यात सांगतोय. इतकी लोकसंख्या वाढली होती की नाही का प्रचंड, जिथं रिलेशनमध्ये ना बॅरियर्स राहिलेले होते. लोक कसल्याही प्रकारचा व्यभिचार करायला लागले होते, जार कर्म करायला लागले होते, चोरी, माऱ्या, खून, जॉय किलिंग म्हणत होतं ना, ते सुद्धा नोहाच्या काळात घडत होतं. आत्ता सुरू झालेलं आहे. जर तुम्ही पोलीस स्टोरीज वाचल्या तर तुम्हाला जॉय किलिंग काय प्रकार आहे मी सांगितलं ते. पण असं सगळं काही सुरू झालेलं आहे. नोहाच्या काळात जे होतं ते सगळं सुरू झालेलं आहे. फक्त आता घट्ट रिलेशन मधलेच नाते आपण जपायला लागलो, शेजारच्याच सुद्धा जपेना आता, इथपर्यंत मजल येऊन पोचलेली आहे. कारण जे बघतो ना आपण डोळ्यांनी, त्या डोळ्यांनी बघून जे आज जात आहे डोळ्यातून, ते भयानक असं प्रकारचं ज्ञान व्हायरस आहे की जे नातेसंबंधाला सुद्धा धुडकावतं. ही घटना घडत आहे. ऑलरेडी आपण त्या पीक पॉईंटला येऊन पोचलेलो आहे जे नोहाच्या काळात घडत होतं. लोकसंख्या वाढलेली आहे, हे सगळे वाईट कर्म वाढलेले आहेत आणि कधीही परमेश्वर येते. खात पित होते लोक, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. मग लग्न करणं वाईट नाही असं नाही म्हणत मी, त्यांनाही भानच राहिलं नव्हतं की आता काय करायला पाहिजे. कुठली वेळ येऊन ठेपली आहे आणि आपण काय करत आहोत. वेळ ही येऊन ठेपली की कधीही परमेश्वराचं येणं होईल.
काय काय झालं होतं नोहाच्या काळात की पुढे 39वा आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. का बरं त्यांना वॉर्निंग देऊन देऊन किती वर्ष प्रीच केलं त्यांनी? किती वर्ष प्रीच केलं? 120 वर्ष. उत्पत्ती 5:32 मध्ये सांगतं की नोहा 500 वर्षाचा असताना शेम, हाम, याफेत हे 3 मुलं झाले. बरोबर. उत्पत्ती 6:3 सांगतं की परमेश्वर ज्यावेळेस त्याला सांगितलं की मला बाद झाला, त्या या मनुष्याला बनवण्याचा मला अनुताप झालेला आहे, मी यांना आता 120 वर्षाचा काळ देतो. इथून आता 120 वर्ष बाद झालं. एक कालावधी दिली देवानी की 120 वर्ष मी तुम्हाला तारण मोकळं ठेवतोय, पण 120 वर्षानंतर मी थांबणार नाही. उत्पत्ती 7व्या अध्यायात 3ऱ्या वचनामध्ये परत देव म्हणतो की ज्यावेळेस जलप्रलय प्रत्यक्षात आला त्यावेळेस नोहा 600 वर्षाचा होता. किती? 600 वर्षाचा होता. 500 वर्षाचा असताना 3 मुलं झाली. 600व्या वर्षी जलप्रलय आला. जलप्रलय येण्याच्या अगोदर किती वर्ष दिली होती? 120. म्हणजे तो 480 वर्षाचा होता. मुलं अजून जन्मायची होती. त्याच्या अगोदरच परमेश्वराने दर्शन देऊन सांगितले होते की आता मी ही पृथ्वी संपवणार, बाद झालं, एकही जणाला जीवन ठेवणार नाही. जर 120 वर्षामध्ये ही पुन्हा पश्चाताप करून आले तर ते जिवंत राहतील. तू तारू बांधायचं सुरू कर. त्याने विश्वासाने तारू बांधायला सुरू केली आणि त्याला सांगितलं होतं की पाऊस येईल. पाऊस काय? नवीन शब्द कळे ना याला. पाऊस म्हणजे काय? तुम्हाला पण वाटायला ना आश्चर्य त्याला, कारण त्यापर्यंत पाऊसच पडला नव्हता. उत्पत्ती 1:7 मध्ये जेव्हा सांगितलं ना की आकाश आणि म्हणजे खालचे आणि वरचे जलाशय देवाने विभागले, आकाशाच्या वर सुद्धा पाणी गेलं आणि अंतराळाच्या खाली देखील पाणी राहिलं आणि पृथ्वीच्या गर्भात देखील पाणी होतं. या प्रकारे डिवायडेशन 1:7 मध्ये केलेलं होतं. आणि कॅनॉपी होती, वॉटर कॅनॉपी. पृथ्वीच्या भोवती ना वॉटर कॅनॉपी होती. सायन्स देखील याला मान्यता देतं. त्यामुळं जे अल्ट्रा रेज नाही का, जे घातक रेज आहेत सूर्याची किंवा कुठल्याही प्रकारची, ती भेदून यावं लागत होती. त्यामुळे मनुष्यांचा वयोमान 900 वर्ष ॲव्हरेज, 500 होतं, 900 वर्ष तर असंच जगायचे लोक. तुम्ही इतिहास बघा वाचून सगळे. काय वय होतं? मथुशेलह 969 नॉट आउट, 969 सगळ्यात जास्त जगलेला. 900, 700, 600, 500 ही वयोमान होती हो. रुबीताईंना 4 नातवंड आपण पाहिली. त्या काळात नातवंडांची नातवंड पाहण्याचा योग यायचा. एखादा नातू पळत आल्यावर सांगावं लागत होतं, हे कितवं पिढी रे आपली? हे बॉस हे 8वी. हो, आपल्याला दुसरी बघायची गॅरंटी नाही सध्याला. इतक्या आपण रोग, आजार, व्यायाम नाही, काय नाही. देवाने दिलेले शरीर आहे, काळजी घ्यायचं नाही, मी त्या विषयाकडे येत नाही. पण त्या काळात 6 पिढ्या बघण्याचा योग यायचा. किती सुंदर ना. आणि मग हे सगळं काही कशामुळे होतं? तसं वॉटर कॅनॉपी एक पद्धतीने इकोसिस्टीम देवानी बनवून ठेवली होती. इतकी सुंदर पृथ्वी देवानी बनवली होती. छान जास्त वेळ माझ्यासोबत जगता यावं पृथ्वीवर मी बनवलेलं, असं त्याचा मनोदय होता आणि ते चाललं होतं. आणि त्यावेळेस पाऊस यायचा नाही, दव पडायचं. दव स्वरूपात पाणी वनस्पतींना मिळायचं. रोज सकाळी दव पडायचं. सकाळी हिवाळ्यात पडतं ना, तसं दव पडायचं आणि त्या दवाच्या पाण्याच्या बेसवर ते आणि भूमीतल्या पाण्याच्या बेसवर ते चालत होतं. त्यामुळे पाऊसच पडला नाही, पाऊस शब्दच माहीत नाही, अशी परिस्थितीतला नोहा होता आणि त्यावेळेचे लोक होते. आणि त्यामुळं जेव्हा नोहा प्रीच करू लागला ना, फर्स्ट डे देवाने दर्शन दिलं, 480 वर्षी गेला असेल कुठेतरी, या हे कॉर्नर ठीक आहे, या इकडं. पहिल्यांदा त्याचाच गोतावळा जमवला असेल नाही का, काकांची, चला आपलीच गँग एवढी होईल. त्या काळी हो, एक फॅमिली, एक NLF आडनाव जर धरलं तर हे एवढे आडनावाचे एवढे लोक हाक मारला येत असतील कदाचित. चला रे जेवण तयार झालं म्हणले की एवढे लोक त्या काळात. आणि जेव्हा तू पहिल्यांदा प्रीच केला असेल, देवानी मला सांगितलेलं आहे पाऊस येणार आहे आणि पृथ्वी पूर्ण पाण्याखाली जाणार आहे, झरे फुटणार आहेत नाही का, खालून एवढं पाणी येणार आहे, पाऊस येणार आहे. विहिरीला झरे येतात माहित आहे, पण ते एवढं येणार नाही. पाऊस येणार आहे. पूर म्हणजे काय? जलप्रलय.
सगळे नवीन शब्द. काय तर बोलायला अरे होतं ना. जे शब्दच माहीत नव्हते ते बोलल्यानंतर लोक काय म्हणतील, कमेंट्स काय देतील, क्या बात कर रहा है, कुछ समज में नाही, काहीच कळत नाही. सेम चालू आहे. रॅप्चर होणार आहे. तेव्हा जलप्रलय आला होता, आता रॅप्चर होणार आहे. कसं होणार आहे आय डोंट नो. माझे कपडे इथंच राहतील आणि मी असं अंतर्धान पाहून निघून जाईल. असं कसं होईल, कोणीच पाहिलं नाही याच्या आधी. जसं जलप्रलय पाहिला नव्हता, पाऊस म्हटल्यावर आ केले होते, तसं आता रॅप्चरला आ करतात लोक. काय पण फेकायला लागलं. ह्यांचे आजोबा पण हेच सांगत होते, हो ह्यांचे वडील पण असंच सांगत होते, येशू येणार आहे आणि रॅप्चर होणार आहे. ह्यांनी पण तसंच सांगायला आहे, लय खूप बोर करतात, हे कधी होणार नाही. असंच चाललंय की नाही बाहेर, असंच होणार आहे. जलप्रलय येईपर्यंत खात पित होते. हे आला रे बाबा, यांनी तेच सांगणार, पश्चाताप करा, हे मी बांधत असलेल्या तारूमध्ये या, पाऊस येणार आहे. परत पाऊस म्हणतो रे, हे पाऊस काय माहीतच नाही, हा पाऊस येतं म्हणणार आहे. जलप्रलय, अरे काय जलप्रलय, कधीच आला नव्हता. मग रॅप्चर पण आधी झालं नव्हतं, लोकांच्या समोर झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त गेला पण सांगायला लागलो, लोकांसमोर काहीच झालेलं नाही. मग कसं विश्वास ठेवणार. आपण प्रीच करत राहायचं. नोहाने केलं का नाही, किती वर्ष केलं, किती जणांचं तारण झालं, एक पण नाही हो, ते घरातलेच होते. म्हणजे बाय डिफॉल्ट तुझ्या आणाय तो म्हणजे मी बांधलंय यायचं का रे, बॉस म्हणतो, डॉनच ना आपले वडील म्हणल्यावर काय आज्ञापालन. चला म्हणून आले असतील का खरंच तारण झालं होतं, आय डोंट नो. वर गेल्यावर निश्चित त्यांना प्रश्न विचारणार आहे, ए बाबांनो तुम्ही नोहाच्या प्रीचिंगवर विश्वास ठेवून आत चढला होता का, जायचंय बाबा, नाही तर वडील असं देतील, चलता का नाही तुम्ही. हां, देव मला सांगत आहे. असं आहे ख्रिस्ती परिवारामध्ये. जेवढा आवेश तुमच्यात दिसतो आमच्या लेकरांमध्ये बघायची आमची ओढ आहे. कारण त्यांना बाय डिफॉल्ट माहिती आहे, जन्मल्यापासून येशू आपण करतो. त्यांना माहित नाही, त्यांनी गृहीत धरलेलं येशूला. जे पहिल्या झटक्यात असं विश्वास ठेवून आले आहेत ना, ते असं झाड इथं पूस म्हणला ना, पुसतील का देवाच्या मंदिरासाठी करत आहे म्हणतील. आणि जे दुसऱ्या तिसऱ्या पिढीतलं असेल, केअरटेकर आहे की मी कशाला पुसू, गृहीत धरलं देवांना काही जणांनी. मग मला विचारायचं आहे त्यांना, तो शेम आहे हा ॲपेतला, की बॉस तुम्ही खरंच परमेश्वराची वाणी असं विश्वास घेऊन वर चढला होता का वडील सांगतेत म्हणून वर चढला होता. विचारू आपण. होणार आहे की नाही, भेट होईल. किती जणांना भेटायचं आहे, भेट होईल, विश्वास आहे. हां, तिथंच जाणार आहे. कोणाचा चुकीचा पत्ता असेल तर सॉरी, मी काय करू शकत नाही. दोनच पत्ते आहेत, अनंत काळाच्या जीवनात परमेश्वरासोबत आणि अनंत काळाच्या जीवनात लुसिफर साहेबांसोबत. एकाच ठिकाणी अतांग डोहा, जळत राहणे व्यवस्थित शेवटच्या दिवशी. या दोन पत्त्यापैकी एक पत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. स्वर्ग घ्यायचा आहे की नरक घ्यायचं आहे, समजून घ्या तुम्ही. आणि जर इथं कोणी असं काही बुद्धिमान बसला असेल की स्वर्ग असेल का नसेल का, त्याला एकच उपाय नेहमी आम्ही सांगतच असतो, मरून पहा, त्याच्याशिवाय उपाय नाही. आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे मी स्वर्गाचं दर्शन इथं अचानक इथं दाखवा असं म्हटल्यावर मी काही करू शकत नाही. त्याला एकच उपाय की तुम्हाला वर जावं लागेल, ही पृथ्वी सोडावं लागेल आणि मग तुम्हाला खात्री पटेल. पण अडचण ही आहे की खात्री पटल्यावर परत खाली येता येत नाही. एकदा येता येणार आहे. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये गेला असता तर ख्रिस्ताबरोबर परत येता येणार. वाजवा का. ख्रिस्त जेव्हा 7 वर्षाचा काळ आपल्याबरोबर मेजवानीमध्ये घालवेल आणि तेच 7 वर्षाचा काळ इथं कठीण प्रसंगामध्ये लोक घालवतील, त्याच्यानंतरचं जे आगमन आहे ते 1000 वर्ष याच ठिकाणी राहणार आहे. आपण ही जागा बघून ठेवा. मी नेहमी आमच्या लिडर्सना म्हणत असतो, आपल्याला राज्य करायला इथे यायचं आहे परत. हां, आज तुम्ही कुठेही नोकरीला असाल, काही पण जॉब करत असाल, काही करत असाल, पण जागा बघून ठेवा. जर तुम्ही खरंच परमेश्वरासाठी आवेशी असाल, तुम्ही प्रामाणिकपणे परमेश्वराबरोबर चालत असाल नोहासारखं, तर देव तुम्हाला
नुसतं मुकुट देणार नाही. 7 वर्षाच्या काळामध्ये मुकुट देण्याचा कार्यक्रम संपलेला असणार आहे. बक्षीस वितरण समारंभ मी तुम्हाला सांगितलं, ते खूप चांगलं फेलिसिटेशन होणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा येऊ तुम्हाला जागाच देणार आहे, ह्या प्रांताचा अधिकारी तू जा चाल, आणि मग बघा तेव्हा. लक्षात येते? हे शेवटच्या काळात होतं. मग आपण बघतो की वॉर्निंग दिली वैश्विक एकाचं तारण झालं नाही. मग मी का काळजी करू की रोज प्रीच करणार मी, पण काळजी मी नाही करणार, ते देवावर सोडणार. की तारण रूपी तारवामध्ये, आता हे आपण तारूच म्हणू, या तारण रूपी तारूमध्ये कोण येऊन बसेल, मी कशाला टेन्शन घेऊ. नोहाला एवढं परमेश्वरांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं, तर त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. जोपर्यंत जलप्रलय खराच आला नाही, पाऊस जेव्हा पडत होता ना, तेव्हा लोक असं आश्चर्याने बघितले असतील, अरे वरून पाणी. एखाद्या बंगल्याच्या खाली उभारलेला म्हणत असेल, ए कोण टाकलं रे. सुरुवातीला एक पहिली झलक घेऊयात ना. पहिली सर आली, समजा जलप्रलयातली पहिली सर आली, तर जेव्हा पहिल्यांदा इन्सिडेंट असा घडला असेल ना, जे बंगल्याच्या बाजूला घराच्या बाजूला पडले असं पाऊस, एक कोण चाललंय, काय चाललंय तुमचं, वर बोलला असेल. वरचे म्हणले आम्ही काय केलं नाही, आम्हीच बघत आहे वरून पाणी येत आहे. पण जे उघड्या रानात थांबलाय, मैदानावर थांबलाय, तो म्हणत असेल, अरे असं कसं काय. आणि माझा विश्वास आहे 120 वर्षाच्या कालावधीमध्ये अखिल पृथ्वीवर एक माणूस या ठिकाणी एक तारू बांधत आहे आणि तो ओरडून सांगत आहे. असेल मीडिया, मला माहीत नाही, असेल मीडिया त्या काळात, मीडियावर न्यूज पण आली असेल एकदा देऊन ना, की एक वेडा माणूस आहे. हां, न्यूजवाले काय असं देणार, असंच देणार ना. एक वेडा माणूस आहे, तो म्हणतो की पाऊस येणार आहे, जी संकल्पनाच माहीत नाही. तो काय म्हणतो त्यालाच कळतं. जलप्रलय येणार आहे म्हणतोय, पूर कधी बघितलाच नाही. ते अशा 2 गोष्टी बोलतोय की ते आम्हाला माहीत नाही. आणि काय बांधत आहे, बोट. ती बोट कशी होती, 450 फूट लांबीला, 75 फूट रुंदीला, नाही का, 30 फूट उंचीला, 45 फूट उंचीला. हे कसलं माप आहे. आम्ही बोट वेगळ्या पद्धतीने बनवतो नदी पार करायला, हे वेगळंच आहे. असं वल्लवण्यासाठी काय बनवलेलं नाही याच्यात. तर चेस्ट म्हटलेलं आहे, ते संदूकसारखं बनवलेलं आहे. तारूचा अर्थ संदूकासारखं, ज्याला कोणी वल्लवायची गरज नाही. ती फक्त तरंगण्यासाठी बनवली होती, कुठे जाण्यासाठी नाही. घेऊन जाणारा देव होता, कुठल्या पर्वतावर घेऊन जायचं, कसं घेऊन जायचं, तो डायरेक्शन देणार होता. हे दिवस येईपर्यंत ना काय प्रीचिंग सगळीकडे गेलं होतं की एक माणूस आहे, तारू बांधत आहे आणि तो म्हणत आहे की जलप्रलय येणार आहे. तसंच सेम, पण किती चांगली गोष्ट आहे, यावेळेस जगभरामध्ये मंडळ्या पसरलेल्या आहेत. जगभरामध्ये प्रत्येक प्रीचर येऊन सांगत आहे की दिवस जवळ आलेला आहे आणि आता सावधान राहा. पण सेम नोहाच्या काळात जसं चाललं होतं, शेवटच्या दिवसापर्यंत लोक खात पित होते. आता सुद्धा लोकांना ह्याची काळजी नाही की येशू येणार आहे. मग पहिल्यांदा आलता विश्वास आहे का. किती जणांनी पाहिलं, मी नाही पाहिलं, पण मी विश्वास धरतो, कारण अजूनही त्याची कबर येरुशलेममध्ये आहे. तो येऊन गेल्याचे पुरावे आहेत. ते लोक पण म्हणतात, त्यांची वंशावळी. आज एक चांगली गोष्ट आहे, इस्रायलचं खरंच सॅल्यूट त्यांना. मोशे अहरोनापासूनची वंशावळी आजपर्यंत त्यांच्याकडे आहे. ते असं सांगतात, लाजर लेवी वंशातला, हे नाही का, हा यहुदा वंशातला, हा असं सांगू शकतात. ते नुसतं आडनावाने नाव घेऊन जगत नाही. पृथ्वी तलावरील एकच वंश असा आहे, एकच देश असा आहे, त्या देशातील प्रत्येक नागरिकाला मी कोणाच्या कुळातून आलो हे माहीत आहे आणि ते लिनेज त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे एखादा याजक निवडायचा असेल तर त्यांना अडचण जात नाही. लेवी वंशातला याजक लगेच त्यांना म्हणतात लेवी वंशाचे आडनावं काढा. सगळे कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये सगळे एवढे जण आहेत, हु इज क्वालिफाईंग, चला असे सगळे एवढं डाटा अपडेटेड आहे. एकच राष्ट्र ज्यांना लिनेज माहीत आहे, एवढा पूर्वीपासूनचं. हरकत नाही, तसं आपल्याला राहायला पाहिजे असं नाही. आपले लिनेज माहीत आहे, आपण येशू ख्रिस्तापासून आलो आहे. आदामाला त्यांनी बनवलं, आम्ही त्याची लेकरं आहोत. योहान 1:12, जो विश्वास ठेवतो ती परमेश्वराची लेकरं होतात. फक्त सांगायचं काय की त्यांना माहीत आहे, ते विश्वास ठेवतात. येशू येऊन गेला, पण ते सध्याला आमच्यासारखा विश्वास ठेवत नाहीत. आता बघूयात की उत्पत्ती 6:13 पासून वाचा. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. येस, पुढे.
तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, हा त्या तारवात कोठड्या कर हम्म. आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. येस, तारू करायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, म्हणजे 450 फूट, रुंदी 50 हात म्हणजे 75 फूट रुंद, व लांब उंची 30 हात 45 अशी फूट उंच. तारवाला उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी कर. तारवाच्या एका बाजूला दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. बस बघा, इथं सांगत आहे, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली वेळ कमी आहे, पण मी जसं होईल आपण पुढे जाऊयात. आता बाद झालं, मला पृथ्वीवरून माणसांना संपवायचं आहे. 13 वचनाला परत येऊन थांबा. आणि देव म्हणतो की आता मी पृथ्वीचा नाश करणार आहे जलप्रलयाने. बाद झालं. मग 14वं, आणि मग तरी सायझेस सांगतो. कुठल्या लाकडाचं तारू करायला सांगितलं? गोफेर. तुम्हाला माहिती आहे का, त्या काळात त्याच लाकडाचं कॉफिन बनवत होते आणि त्याच लाकडापासून त्यांनी ते बनवायला सांगितलं होतं. एक प्रकारे कॅस्केटच होतं आणि दुसऱ्या पोर्टलमध्ये जाण्यासाठी. एका पोर्टलमधनं दुसऱ्या पोर्टलला जाताना आपल्याला त्याच्यातच ठेवतात. आणि त्या तारू बनवायला सांगितल्यावर त्याला कोठड्या करायला सांगितले होते. त्या कोठड्यांमध्ये प्राणी, मात्रा, माणसं पण राहण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. माणसं आले नाहीत ही गोष्ट वेगळी. बघा, देव नाही कारणीभूत. हॅलो, आपल्याला वाटतं फक्त प्राणी. अहो, ते प्राणीच आहेत की खूप आज्ञा पाळतात देवाची. नॉन व्हेजिटेरियन प्राणी व्हेज खायला येत नाही. सिंहाला दूध भाकर घाला, खूप चांगले तो पाळते, खूप नियम चांगले पाळतात, माहिती आहे का. फक्त मनुष्यच असं आहे की सगळे नखरे करतो. आज्ञा पालन सोडून काही पण करायला सांगा सर, आपण करायला तयार आहे, हो की नाही. अवज्ञेमध्ये आनंद असतो ना, राक्षसी आनंद, आसुरी आनंद म्हणतो आपण त्याला, आणि तसंच आहे ते. पण तरी देखील इथं कोठड्या बनवलेत याच लोकांसाठी की वेलकम, तू कसा पण आहे, ये इकडं, कारण माझाच आहे तो. परमेश्वराला हे सगळे पंथ मान्य आहेत. त्यामुळं कुणी सीएनआयवर चर्चा करायची नाही, कुणी पेंटेकॉस्टलला नाव द्यायचं नाही, त्यांनी वरडावरडी करतात म्हणून बिलिव्हर्सला कोणी नाव ठेवायचं नाही, कॅथलिकला नाव ठेवायचं नाही. ते सगळे परमेश्वराचे आहेत, परमेश्वराला आवडतात. त्यामुळे आपण कोणीही होत नाही त्यांना जज करणारे. गॉड लव्स एव्हरीवन. अरे, तो रस्त्यावर जाणाऱ्या विधर्म्यावर पण प्रेम करतो, कारण त्याला देखील देवाने बनवलेला आहे. तो देखील देवाचंच लेकरू आहे. तो त्याला पाहिजे तेव्हा उचलेल आणि त्याला उंच स्थानावर नाही. देवाला त्यांचीही काळजी आहे, आपलीही काळजी आहे. आपली विशेष काळजी यासाठी की आपल्याला निवडलो. वी आर स्पेशल, कारण आपल्याला त्याने निवडलं. पण त्या निवडीचा किती आपण उपयोग करत आहे मला माहीत नाही. मग काय झालं, त्या कोठड्या त्यांनी आणि आतून बाहेरून डांबर लावलं. ही डांबर काय आहे? डांबरला खरं तर एक जो हिब्रू शब्द आहे, त्या हिब्रू शब्द काफेर आहे, त्याचा अर्थ होतो ॲटॉनमेंट. अप टू 70 टाइम्स इट यूज्ड इन बायबल, पण त्याचा अर्थ काफेर होतो. फक्त या एकाच ठिकाणी डांबर होतं, पीच, पण त्याचा अर्थच आहे की ॲटॉनमेंट. लाकूड कितीही करा, पण जोपर्यंत पश्चाताप होत नाही त्या आत बाहेरून, कृतीतून आणि अंतःकरणातून, तोपर्यंत तारण नाही. पश्चाताप, ॲटॉनमेंट. लक्षात येत आहे? आतून बाहेरून डांबर लावलं. मग पुढे हे सगळे सायझेस सांगितले. आता आपण मुद्द्यावर येऊ, कारण खूप कमी वेळ आहे. जसं नोहाने तारू बनवायला हातोडा घेतला आणि तो मारत होता, अजून एक सुतार 2000 वर्षापूर्वी येऊन गेला, पण तो हातोडा नाही, ते हातोडा त्याच्या हातावर पडत होता खिळ्यांसह. त्यांनी पण तारणासाठीच ओढत होता नोहा, हा पण तारणासाठीच ओढत होता. त्यांनी लाकडाने तारू बांधली. तारणाचं जे माध्यम वापरलं ते लाकूडच होतं. हा पण लाकडावरच खेळला गेला 2000 वर्षांवर. सेम. त्याला आतून बाहेरून डांबर लावण्यात आलं. ॲटॉनमेंट पायाशी ते डांबर होतं. इथं खुद्द त्याचं रक्त होतं. इथं त्याचं खुद्द रक्त त्यांनी प्रायश्चित्तासाठी वापरलं. ॲटॉनमेंट.
तिथं कोठड्या होत्या तारवांमध्ये तारणासाठी, सर्व प्रकारच्या लोकांसाठी. या क्रूस खांबावर त्याच ठिकाणी सर्व प्रकारच्या लोकांसाठी तारण ओपन आहे आजही. तो एक सुतार होता, हा एक सुतार होऊन गेला. त्याही सुताराचं कोणी ऐकलं नाही, फक्त परिवारातले लोक वाचले. आजही तीच वेळ आहे. या सुतारांनी पण सांगून गेलं 2000 वर्षांपूर्वी. किती जण विश्वास ठेवून ती विश्वासचं तारण टिकवून प्रत्यक्षात ख्रिस्त येईपर्यंत किती उचलले जाणार गॅरंटी नाही बरं का. तिथं 8च जण गेले होते प्रियांनो. खूप अभिमान बाळगू नका, तुमचं जेवण फक्त परमेश्वराला माहीत आहे. रॅप्चर होईल इतकी पात्रता तपासून पहा. मी जज नाही करत. तारवात 8च लोक गेले. आपण खूप मेजास मारायला लागलो, खूप करायला लागलो, पण खरंच का रॅप्चरमध्ये मी उचलला जाईन का? तर तारणरूपी तारू होतं, आता तारणरूपी खुद्द तो येणार आहे. खरंच मी जाईन का? खूप मोठा प्रश्न आहे प्रियांनो. खूप कमी वेळा मी डायरेक्टली गेलो तिकडे, सॉरी, पण ही वेळ आहे प्रियांनो. 120 इयर्स, 120 वर्षाचा कालावधी दिला होता त्यांनी. आणि त्या तारवाचा दरवाजा एकच ठेवला. जर इमर्जन्सी डोअर म्हणून जरी वेगळा दरवाजा ठेवला असता ना, तर शैतानाने त्याचं वेगळं कारण लावलं असतं. जगभरामध्ये आज कितीतरी खोटे दरवाजे त्यांनी उघडून ठेवलेत की हे स्वर्गाचा द्वार आहे, ते स्वर्गाचा द्वार आहे. प्रत्येक जण आज वेगवेगळ्या संस्कृतीतून ओरडत आहे की स्वर्गाचा द्वार एकच आहे, पण एकच दार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आय एम द डोअर. म्हणून तारवाला एकच दरवाजा होता प्रियांनो, एकच दरवाजा होता. ॲक्सेस नोहाला फक्त खिडकीला होतं. ती एकच खिडकी होती जिथे त्याला इल्युमिनेशन मिळत होतं, रिव्हिलेशन मिळत होतं, देवाकडून ज्ञान मिळत होतं. जे काही करायचं त्याच्यासाठी एकच खिडकी होती ज्याच्यावर त्याचा अधिकार होता. आज प्रियांनो, ती तुमची मनाची खिडकी ना उघडी ठेवा कायम. देवापासून तिथून रिव्हिलेशन घ्या, इल्युमिनेशन घ्या, प्रकाशन घ्या, ज्ञान घ्या, ते उघडं ठेवा. दारावर तुमचा अधिकार नाही आहे. त्या दारातून कोण आत येईल हे फक्त येशूच ठरवतो. बिकॉज ही इज द डोअर. पुढे जाऊन वाचलो ना, त्या जलप्रलय येण्याच्या 7 दिवस आधी पुन्हा लास्ट वॉर्निंग दिली त्यांनी. लास्ट 7 days. जा रे आता आतमध्ये, 7 दिवस राहिले, मी जलप्रलय आणणार आहे. ते वाक्य 7वा अध्याय 1लं वचन कम म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कम. तो गो म्हणू शकला असता, पण त्या तारवात खुद्द देव उपस्थित राहून म्हणतोय कम. आज देखील त्या क्रूस खांबावर येशू तुम्हाला म्हणत आहे नाही का, कम. तो गो म्हणणार नाही तुम्हाला. बघा तिथे नीट, सर या म्हटलं ते. आज ती वेळ आहे. खूप शेवटच्या घटकेमध्ये रॅप्चर होणार आहे, येशू येणार आहे. विश्वास न ठेवणारे, मला अजूनही मला सुद्धा हे वाटायला बरं का, किती 8च लोक जाऊ शकले. देवा, मी जाईन का? रॅप्चर झाल्यावर आपली एवढी पात्रता मी ठेवली आहे का की मी जाईन का? मला खूप चांगलं वाटतं, मी खूप गुढी काम करतोय, सत्कर्म करतोय, मला वचनं माहीत आहेत, मी खूप चांगलं प्रीच करतोय, म्हणजे मी टीच करतोय, कोण काय करतंय, पण खरंच का असं होईल का की येशू येईल आणि मी अंतर्धान पावेन त्याच्याबरोबर? हा प्रश्न आहे प्रियांनो. जस्ट चेक इट. लाईफ चेक करा, लाईफस्टाईल चेक करा. माहीत नाही, शेवटी देव बोलत आहे. शेवटचा 7 दिवसाचा काळ दिला आहे त्याने. मला आता असं वाटतंय की तो 7 दिवसाचा काळ आता येऊन ठेपलेला आहे. जसं तेव्हा म्हटलं होतं की ते 120 वर्षाचा काळ संपला, आता कधी पण येणार आहे. आता लास्ट 7 days दिला आहे. किती? लास्ट 7 days. त्याच्यामध्ये चाललो आहे आपण, ग्रेस पिरियडच्या लास्ट मोमेंटमध्ये, की आता म्हणत आहे लास्ट 7 days. काय झालं असतं शेवटच्या 7 दिवसांमध्ये? अहो, घरचे सुद्धा वैतागले असतील. 3 मुलं, 3 सूनबायका, बायको म्हणत असतील 7 दिवस आत आलो, कधी येणार आहे ते पाऊस? गुदमरल्यासारखं होतं आहे. एवढे प्राणी, ते वर खिडकी एकच, दार तेवढं उघडं आहे, अजून येत आहेत. अहो, ते प्राणी नीट वचन वाचा, सगळे येत होते. खूप सुंदर अभ्यास आहे.
सगळे प्राणींना आज्ञा ज्यांना झालती. कसं झालं असेल ना, 7,000 प्रकारच्या जोड्या, 35,000 प्रकारच्या जोड्या अस्तित्वात असताना कसं देवानी कोणाला सांगितलं असेल? आफ्रिकेतल्या जंगलातल्याला सांगितलं असेल का? इंडियन एशियन वाघाला सांगितलं असेल? कुठला वाघ, कुठला पक्षी उडून येऊन त्या तारवात जायचं परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती. करोडो होते, करोडो जीवजंतू. आळ्यासुद्धा आल्या. प्रत्येक जीवजंतूचा संहार केला देवानी, न्याय केला देवानी, संपवलं. आळ्या देखील आला, किडे मकोडे सुद्धा आले, ज्यांचा वास येतो का नाही लाईटच्या किड्यांचा, तसले किडे सुद्धा. पण जोडीने ज्यांना आज्ञा दिली होती तेच आत आले. कारण त्यांनी म्हटलं, पृथ्वीवरचं एकही गोष्ट मी जिवंत ठेवणार नाही ज्यांच्यात नाकपुड्या श्वास असा एकही जिवंत ठेवणार नाही. बास झालं मला आता. आणि मग तो दरवाजा देवाने बंद केला. आय थिंक इन 16 मध्ये ते वचन असावं. ते दार कोणी बंद केलं? देवाने बंद केलं. तारणाचं दार देव बंद करतो. मी परत एकदा रिपीट करतोय, तारणाचं दार देव बंद करतो. मनुष्याने त्याच्यात हात घालायचं कारण नाही. रिव्हिलेशन 3:7 मध्ये म्हणतं की जे परमेश्वर उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही, जो तो बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही. त्याच पद्धतीने परमेश्वराने हे तारणाचं दार बंद केलं. जोपर्यंत उघडाय ना प्रियांनो, तोपर्यंत तारण साधून घ्या. अजूनही जीवन तपासा. जर तुम्ही कुठं कमी पडत असाल, मी जज करत नाही, वेळ घ्या. लास्ट 7 डेज, कम ऑन, लास्ट 7 डेज आहे. पश्चाताप करा, जीवन सुधारा. आणि अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही त्या तारणरूपी दार अजूनही उघडाय. देव लास्टचे 7 डेज देत आहे. बाद झालं, नखरे बाद झालं. खूप बुद्धिमान समजू नका. कुठे येणार आहे? जलप्रलय येताना प्रचंड चांगले सायंटिस्ट होते त्या काळात, प्रचंड विद्वान होते. IT मला वाटतं बरं का, त्या काळात ही IT असणार, सगळं काय असणारे विद्वान लोक होते. पण कोणालाही कळालं नाही काय जलप्रलय आहे, कोणालाही कळालं नाही की काय पाऊस आहे. सेम आज देखील असे सगळे विद्वान आहेत, पण कोणालाही हे विश्वास बसेल का नाही मला खात्री नाही की रॅप्चर होणार आहे. असं कसं होईल, असं कसं गायब होऊन जाईल, असं म्हणणारे लोक आहेत. म्हणून अक्कल हुशारीवर जाऊ नका, परमेश्वराच्या वचनावर जा. तो म्हणत त्यांना लास्ट 7 डेज संपलं. दार तो बंद करतोय का? मग परमेश्वराने त्याला आत बंद केलं. त्यांनी बंद करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःही कारणीभूत ठरू नका, कोणाच्या तारणाला अडखळ नेऊ नका. तुम्ही त्याला सांगू नका की तुझी लायकी नाही, तुला देव माफ करणार नाही. काल मी व्यभिचार करताना एका माणसाला पकडलं आणि जर माझा कुठलाच अधिकार पोचत नाही मी त्याला सांगण्याचा की तू नरकात, मी कोण आहे सांगणार? कोण आहे मी? परवा मी एक स्टोरी वाचत होते, एकाने खून केलं, तो जेलमध्ये होता, रागाच्या भरात केला त्यांनी, नरकातच आहे त्यांनी. कोण आहे मी सांगणारा? तो त्याचं पुढचं जीवन मला माहिती आहे का? त्यांनी पश्चातापी जीवन जगला का नाही? ते व्यभिचारी स्त्री आणि ते पुरुष त्यांचं जीवन बदलले का नाही? कोण आहे मी ठरवणारा? मी कोणीच नाही. तारणाचं दार मी बंद करू शकत नाही. कोणाला जज करायचं नाही, जजमेंट करायचं काम आपलं नाही, ते फक्त परमेश्वराचं आहे. त्यामुळे कोणालाही न्याय करू नका, फक्त स्वतःचं तारण साधून घ्या. त्या दरवाजातून फक्त आत या प्रियांनो. तो दरवाजा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर त्यांनी दार यावेळेस बंद केलं ना, त्यावेळेस जगाचा नाश झाला ना, तसं यावेळेस जर रॅप्चर झालं ना, तर 7 वर्ष फक्त जगाचा नाशच होणार आहे. ते खाली जो महासंकट समयाचा काळ येणार आहे ना, काय होणार आहे? अग्नीने नाश करणार आहे त्यावेळेस. कारण स्तोत्र संहिता 104 घरी जाऊन 5 ते 9 वचन वाचा. त्याच्यामध्ये ही पुष्टी दिली आहे की देवाने डोंगराच्या वर पाणी आणलं होतं, डोंगरावर पाणी साचलं होतं आणि त्याच्या आज्ञेने पृथ्वीवरचं पाणी पळून गेलं. आणि समुद्र जिथे थांबायला सांगितलं होतं ती आजपर्यंत आज्ञा मोडत नाही. 1049 लाव साम्स लक्षात घ्या. अरे काय हिंमत आहे त्या समुद्राची, पुन्हा समुद्र पृथ्वीवर येण्याची. इतकी ताकद आहे परमेश्वराच्या वचनामध्ये. हे सगळे लोक पाळतात, तर आपण किती मस्ती करतो बघा. आपण किती हे करतोय, पाप करतोय, खोटं बोलतोय, मर्डर करतायत लोक, चोरी करतायत, पण अजूनही बिनदिक्कत त्यांना भीती वाटत नाही. कारण परमेश्वर लगेच शासन करत नाही. लगेच चटके दिले असते ना देवानी, मग खूप चांगलं वागलो असतो आपण, नाही का? असं शॉक लागल्यासारखं लगेच जर केलं असतं की नाही, चोरी केली की लगेच शॉक लागल्यासारखं काहीतरी झालं असतं ना, मग आपण खूप काही सज्जनपणे वागलो असतो. पण देव तसं करत नाही. येस काय? स्तोत्र 104:9 बघा. तू ठरवलेल्या मर्यादेने त्यांना उल्लंघन करता येत नाही, भूमी झाकायला परत येवत नाही. हे कोणाला म्हणतंय? पृथ्वी झाकायला. पुन्हा जलप्रलय नाही म्हटलंय देवाने. त्यांना येऊ शकत नाहीत ते.
काय देव आहे, कन्फर्मेशनवर कन्फर्मेशन आहे. त्यांनी जर तारणाचे दार बंद केले ना पुन्हा, तर रॅप्चरच्या वेळेस संपलं, कोणी म्हणायचंच कारण नाही. संपलं, खलास. जे पृथ्वीवर राहतील आणि म्हणतील ना, अरे ही बहीण गेली, हा भाऊ गेलाय, मी सरावलं, हे बोंबलत होते, सांगत होते की देव येणार आहे येणार आहे, मी ऐकलं नाही, असं म्हणणारा त्यावेळेस काय होईल? फक्त जे सध्याला सैतानाची गँग आहे ना, त्यांच्या हातून मरावं लागेल. आणि मरणानंतर सुद्धा शेवटच्या न्यायाच्या वेळेस तुमचा न्याय होईल आणि मग तुम्ही इकडं का इकडं. पण जर चांगलं जगायचं असेल ना, रॅप्चरमध्ये जाऊन 7 वर्ष परमेश्वराबरोबर वर स्वर्गामध्ये, नाही का, आकाशामध्ये बक्षीस समारंभ, त्याच्यानंतर येऊन 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य, आणि मग न्यायाच्या दिवशी हा सगळा कशाला मिस करायचं बाबा. येशूबरोबर 7 वर्ष, वाव, रोज जेवायचं, किती छान. येशूबरोबर इथून पुन्हा याच ठिकाणी राज्य करायचं 1000 वर्ष, कशाला संधी घालवायची. ते कसं येणार आहे? येणार नाही. दार बंद म्हणजे बंद. तारणाचं दार जर देवाने बंद केलं ना, मग हालत खराब होईल. घेऊया ती वेळ, उभे राहा, थोडंसं पश्चाताप करू, टेक इट टाईम. खूप लवकर संपलं, खूप होतं, पण देव जसं चालवलं. फक्त आपलं जीवन तपासा. चुकत असेल तर एवढंच म्हणायचं, ज्यांना येशू माहीत नाही त्यांनी एवढंच म्हणा की मी क्षमा मागतो देवा, माझ्या हातून जर चुका झाल्या असतील तर मला चांगलं जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. ज्यांना येशू माहीत नाही ना, त्यांनी एवढं तर म्हणू शकता की मला चांगलं, खोटं बोलायला सांगू नको, चोरी करायला सांगू नको, चुकीच्या संबंधात मला ठेवू नको. एवढे सुंदर चांगल्या जे तोंडातून येते ते बागा देव इथं द्यायला तयार आहे. तुम्ही तपासा प्रियांनो. इट्स लास्ट डे. मला तर वाटते लास्ट 7 days, 120 years संपलेत, लास्ट 7 days, आणि त्या मुमेंटमध्ये आपण आहोत. आणि देव निश्चित या मंडळीत काम करेल, या जे ऐकत आहेत ऑनलाईन त्यांच्या जीवनात काम करेल, जगात काम करेल, आणि तो केरळशी राहणार. या आपण जागेवर उभं राहू. पश्चाताप करणार आहे, काहीच नाही, गाणं होत राहणार, आपण पश्चातापच करणार आहे. ही वेळ घ्या प्रियांनो. शेवटचे काही क्षण आहेत. नेत्र बंद करा. आणि आपलं कुठं काय चुकत असेल, रडायला सुद्धा काय हरकत नाही. तुम्हाला रडू येत असेल, रडवू शकता. परमेश्वराकडे मागा, मला क्षमा कर देवा, आणि राईट ट्रॅकवर येण्यासाठी मला सहाय्य कर. तुझं जे दुसरं आगमन आहे त्यावेळेस मी तुझ्याबरोबर स्वर्गात घेतलं जाणार, असं जीवन जगण्यासाठी मला सहाय्य कर. सोपी प्रार्थना करा. चुकांची क्षमा मागा. ज्यांना येशू माहीत नाही त्यांनी देखील फक्त एवढंच म्हणू शकता की माझं काही चुकलं असेल तर क्षमा कर देवा.